दगड आहे. होटगी मठ संस्थान सोलापूर। वीरशैव संप्रदायातील एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण म्हणजे हे होटगी मठ संस्थान। या मठाच्या या वास्तूकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की या वास्तूच्या अगदी मुख्य भागावर वेगवेगळ्या आचार्यांची, प्रामुख्याने या ठिकाणी रेणुकाचार्य यांनी अगस्त्य मुनीला जो उपदेश केला त्या संबंधीचे मूर्ती रूपात चित्रण करण्यात आले आहे। तसेच योगी पुरुष जे आहेत या संप्रदायातील, या वीरशैव धर्म परंपरेतील, त्याचाही या ठिकाणी अंतर्भाव झालेला दिसतो। समर्थ तिने बंद करून निकाल नाही मला वाटलं जुना असेल ते सब बघा सोनू बघा ते पण काय सब बघा तुम तीनों बैठ जाओ। अत्यंत भव्य अशी ही वास्तू होटगी मठाची। सोलापूर शहरापासून अगदी 4 किलोमीटर अंतरावर असलेले हे होटगी मठ। या मठामध्ये असलेली भव्य अशी शिवाची पिंड अर्थात शिवलिंग आहे आणि या ठिकाणी हे जुनं असं मंदिर आणि भव्य असं मंदिर हे। वीरशैव परंपरेतील वेगवेगळे संत, महात्मे, आचार्य या ठिकाणी त्यांचे पुतळे बसवण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीने होटगी मठाच्या आत गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर भव्य आणि दिव्य अशी ही शिवलिंग, या शिवलिंगाच्या लिंग नावाचा भाग जो असतो त्या ठिकाणी शिवाच्या 5 मुख कोरलेली आपल्याला पाहावयास मिळतात।
सद्योजात व इतर 5 मुख, ज्याच्यामध्ये अघोर, ईशान ही सर्व मुख आहेत. शिवाची ही 5 मुख असलेली शिवलिंगाची ही पिंड या ठिकाणी शिवलिंगाच्या समोर वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामी यांचा हा पुतळा या ठिकाणी मूर्ती या ठिकाणी बसवलेली आहे. आणि या संदर्भात या मठाचे सद्गुरू स्वामी जी काही माहिती आहे थोडक्यात या ठिकाणी सांगतील. म्हणजे पुरातन काळामध्ये महाराजांची मूर्ती आहे वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीची. एकदम म्हणलं तर त्यांच्या खालचे उत्तराधिकारी तपोरत्न वीरराजेंद्र शिवाचार्य महास्वामींची मंदिर स्थापन करून आणि यांची महाराजांची प्रतिष्ठान मूर्ती स्थापन करून मंदिर स्थापन केले. आणि वडगी गावात त्यांची समाधी महाराजांची. त्यांच्यानंतर उत्तराधिकारीची पण महाराजांची समाधी आहे. तपोरत्न वीरराजेंद्र शिवाचार्य महास्वामींची पण वडीमध्ये मठ आहे मोठंसं. आणि यांचे 56 शाखा आहेत सगळीकडं. आणि तसंच स्कूल वगैरे DED सगळं संस्था आहे. आत्ताच या ठिकाणी सद्गुरू स्वामी यांनी जी माहिती या मठाच्या संदर्भाने दिली आहे त्यावरून असं लक्षात येतं की केवळ धर्म नाही तर अध्यात्माच्या क्षेत्रात सुद्धा या मठाचं फार मोठं योगदान आहे. तसंच शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा या मठाचं काम आहे. अशा या विविध अंगी काम करणाऱ्या मठाच्या संदर्भाने या ठिकाणी माहिती आपण घेतली. मठामध्ये असलेली ही शिवाची पिंड खरंच फार मोठी आणि भव्य दिव्य अशी वाटणारी मूर्ती आहे. या मठाचा हा जो गाभा आहे या ठिकाणी आपण शिखर सहसा पाहतो, परंतु या ठिकाणी शिखर नाही हे आपल्या लक्षात येईल. एकदम वर शिखर. या ठिकाणी या मंदिराला गाभा नसण्याचं कारण असं आहे की हे मंदिर 3 मजल्यामध्ये आहे. आणि प्रत्येक मजल्यावर या ठिकाणी हे वीरशैव परंपरेतील जे आचार्य आहेत म्हणजे रेणुकाचार्य आणि इतर सर्व आचार्य यांची मंदिर प्रत्येक मजल्यावर होते. आणि आता सध्या तिथे इनोव्हेशनचं काम चालू आहे म्हणून त्या मूर्त्या सध्या इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी हे 3 मजली असलेलं हे मंदिर आहे असं या ठिकाणी आताच स्वामींनी सांगितलं. तर असं हे मंदिर मठाच्या मध्ये असलेलं मंदिर अत्यंत भव्य असं मंदिर आहे, सुंदर असं मंदिर आहे. या ठिकाणी आपण माहिती दिली, धन्यवाद. मंदिराच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या देवता दिसत आहेत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी सोमनाथ शिवलिंगाची या ठिकाणी प्रतिकृती लावलेली आहे. याशिवाय इकडच्या बाजूला सिद्धेश्वर महाराज, देवी, श्रीकृष्ण वासुदेव, महादेव व इतर राम आहेत, हनुमान आहेत, माता सीता यांची ही मूर्ती असणार, लक्ष्मण दिसत आहेत. अशा पद्धतीने वेगवेगळ्या देवतांच्या सुद्धा या ठिकाणी मूर्त्या आपण पाहत आहोत. या ठिकाणी मल्लिकार्जुन शिवलिंगाची प्रतिकृती, महाकाळेश्वर, भमलेश्वर, वैद्यनाथ अर्थात परळीचे शिवलिंग, या ठिकाणी अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांची पण प्रतिकृती लावलेली आहे. दत्तप्रभू, विठ्ठल, महाकाली, सरस्वती यांच्याही मूर्ती या ठिकाणी आहेत. या ठिकाणी भीमाशंकर, रामेश्वर, औंढा नागनाथ, विश्वनाथ अर्थात काशी, त्र्यंबकेश्वर नाशिकचे ज्योतिर्लिंग, केदारनाथ आणि हे घृष्णेश्वर येथील ज्योतिर्लिंग. अशा पद्धतीने 12 ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृती या ठिकाणी लावण्याचा
एक सुंदर उपक्रम राबवला आहे. साईबाबांची मूर्ती देखील या मठाच्या या मंदिराच्या शेजारी भवानी, तुळजाभवानी, वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या लावून खऱ्या अर्थानं एका अर्थाने या ठिकाणी हिंदू संस्कृतीमध्ये ज्या देवी देवतांचं पूजन केलं जातं त्यांना महत्त्व देत, त्यांचं महात्म्य लक्षात घेऊन या ठिकाणी वेगवेगळ्या संतांच्या, महात्म्यांच्या, देवतांच्या मूर्त्या देखील स्थापित केलेल्या आहेत. खूप सुंदर असा एक उपक्रम. आता सध्या श्री 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 1008 जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी हे काशीपीठाचे नूतन जगद्गुरू म्हणून, अर्थात पूर्वीचे विद्यमान जे ज्येष्ठ जगद्गुरू आहेत डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे हे उत्तराधिकारी आहेत. हे महास्वामीजी जे आहेत ते खऱ्या अर्थाने याच मठाचे शिवाचार्य होते आणि इथूनच ते काशीच्या पीठावर आता जगद्गुरू म्हणून विराजमान झालेले आहेत. या ठिकाणचे हे जे चित्र आहे ते अत्यंत महत्त्वाचं असं चित्र आहे, कारण वीरशैव संप्रदायामध्ये, वीरशैव धर्म परंपरेमध्ये खऱ्या अर्थाने आचार्यांच्या माध्यमातून शिवोपदेश करण्याचा जो प्रकार आहे तो अशाच पद्धतीने करण्यात आलेला आहे. एक आचार्य दुसऱ्या आचार्यांना शिवोपदेश करत होते आणि त्याचा प्रचार प्रसार मग पुढे शिष्याच्या माध्यमातून होत असत. ही परंपरा म्हणजे शिवलिंग देण्याची ही जी परंपरा आहे, शिवलिंग देऊन खऱ्या अर्थाने ती दीक्षा देण्याची पद्धत मानली जाते. या ठिकाणी आपण लक्षात घेत आहोत की शिवलिंग देऊनच खऱ्या अर्थाने दीक्षित होत असतं. शिवलिंग आणि मंत्र दिल्यानंतर तो दीक्षित मानला जातो आणि त्याच्यानंतर तो शिवज्ञानाचा चिंतन करण्यामध्ये मग्न होतो शिष्य, असं या ठिकाणी मानलं जातं. हे या ठिकाणच्या पूर्वीचे श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांचे छायाचित्र आहे. 1956 यांनी अनुष्ठान केलं होतं तेव्हाचं हे छायाचित्र दिसतंय. आणि त्यांच्याही नंतर श्री तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांचं हे छायाचित्र या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे हे भव्य असं मंदिर आणि या मंदिराच्या समोर अगदी सुंदर अशी ही नंदीश्वराची मूर्ती आपण पाहत आहोत आणि त्याच्या पलीकडे जो प्रवेशद्वार आहे आणि त्याच्यावरचं हे उंच असं भव्य शिखर अनेक मूर्त्यांच्या साह्याने त्या शिखराची रचना करण्यात आलेली आहे. खूप सुंदर अशी कलाकृती त्या शिखरावर दिसते आहे. मठाचं हे असं भव्य परिसर या ठिकाणी आहे. या मठाच्या शेजारीच अगदी पाठीमागच्या बाजूला ह्या मठाच्या बाहेर गणपतीची मूर्ती आहे आणि इथे पाहतो आपण एक फार भव्य आणि दिव्य असा नंदीची मूर्ती दिसते आहे. आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी या वीरशैव धर्म परंपरेतील जे आचार्य असतात त्यांची ही भव्य अशी आणि उंच मूर्ती या ठिकाणी विराजमान आहे. आपण त्या ठिकाणी आता जाऊच. वीरशैव धर्म परंपरेच्या मान्यतेनुसार या भूतलावर रेणुकाचार्य व इतर जे शिवाचे गण आहेत या गणांनी शिवा आणि शक्ती यांच्या संयुक्ताने जे शिवलिंग तयार झालेलं असतं त्या शिवलिंगातून उद्भव घेतला, अर्थात त्याच्यातून ते प्रगट झाले अशा प्रकारची मान्यता आहे. आणि त्याचीच ही प्रतिकृती या ठिकाणी आपण पाहत आहोत. म्हणजे शिवलिंगातून शिवाच्या गणाचा उद्भव झाला आणि या गणाने या भूतलावर जो शिवाचा उपदेश आहे, ज्याला वीरशैव मत म्हणतात, वीरशैव
तत्त्वज्ञान म्हणतात ते वीरशैव तत्त्वज्ञान या भारताच्या भूमीवर संपूर्ण जगातल्या मानवजातीसाठी, मानवजातीच्या कल्याणासाठी सांगितलेलं तत्त्वज्ञान आणि त्याची ही प्रतिकृती लिंगोद्भव आचार्य